नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण कुचला या उपविषयाच्या नोट्स पाहणार आहोत. तर पाहूयात. कुचला फलविष आहे. याला सुषुम्ना क्षोभक विष सुद्धा म्हणतात. त्यानंतर त्याचा पर्याय कुचेलक, कुचेल, कुचिला, विषतंडू, तिंडू, तिंडेक, रम्यफल, विषमुष्टिका, विषमुष्टी आणि कालकूट. त्याचा इंग्लिश नेम आहे नक्स वोमिका किंवा पॉयझन नट किंवा स्ट्रायचस नक्स वोमिका. तर हे होतं कुचला संबंधित इंट्रोडक्शन. नेक्स्ट आपण त्याचं उत्पत्ती स्थान पाहूया. तर ही शिखी जातीची वनस्पती आहे. हिमालय, मद्रास, मलबार, त्यानंतर कोरोमंडल तट, उडिसा व सिलोन. तर हे त्याचं उत्पत्ती स्थान आहे म्हणजे ओरिजिन. त्यानंतर स्वरूप 10 ते 20 मीटर उंचीचं वृक्ष आहे. वाकडे व जाड खोड असते. फांद्या पातळ परंतु दृढ असतात. पाने हिरवी, चमकदार, रोयेदार व दुर्गंधी. पाने चुरगळल्यास पिवळा रस निघतो. फुले छोटी व कोमल. फळ नारंगी, सुंदर, गोल. फळमज्जा कोमल व पांढरी. प्रत्येक फळात 4 ते 5 बिया असतात. बिया धुसर, चमकदार, कडक व गोल असतात. एका बाजूने नतोदार तर दुसऱ्या बाजूने उन्नतोदार असतात आणि कटू स्वाद असतो. तर हे होतं कुचलाचं स्वरूप. त्यानंतर त्याचं रासायनिक संघटन म्हणजे केमिकल कॉम्पोजिशन. त्यामध्ये काय काय केमिकल्स किंवा कोणते घटक असतात. तर यामध्ये 3 सक्रिय तत्व असतात. त्यामध्ये स्ट्रक्निन बीजामध्ये असतं. ब्रुसिन साल लाकडात व पानांमध्ये असतं. आणि लॉगॅनिन हे त्याचे 3 रासायनिक संघटन आहेत. तर तुम्ही स्ट्रायचस नक्स वोमिकावरून स्ट्रॅचनिन हे लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे प्रभाव. तर स्ट्रेक्निन हे सुषुम्नावर प्रभाव करणारे विष आहे. त्यानंतर यांचा सरळ प्रभाव सुषुम्ना नाडीच्या शृंगी कोशावर होतो, थॉर्न सेल्सवरती. त्याच्यानंतर लक्षणं व चिन्हे. तर कुचला बीज संपूर्ण गिळल्यावर कोणतेच विषाक्ततेचे लक्षण दिसत नाही. परंतु जर बीज चावून खाल्ले तर मात्र 15 मिनिटात विष लक्षणे उत्पन्न होतात. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जर ते संपूर्ण गिळलं तर लक्षणे नाही उत्पन्न होणार, पण ते जर बीज आपण चावून खाल्लं तर त्याच्या विषाक्ततेची लक्षणे दिसून येतील. त्यामध्ये लक्षणांमध्ये रोगी घाबरतो, बेचैनी, चेहरा व गळ्याच्या पेशींमध्ये कडकपणा येतो, आक्षेप येतात. त्यानंतर प्रसारक व आकुंचक दोन्ही पेशींवर एकत्र कार्य करतो. शरीराला धनुष्याकार प्राप्त होतो. पृष्ठायाम अवस्था, श्यावता, चेहऱ्याची पेशी आकुंचित होते. सोबतच चेहऱ्यावर लालिमा, डोळे टक लावल्याप्रमाणे दिसतात. चेतना व्यवस्थित असतात. रोग्यास असहनीय वेदना होतात. त्यानंतर श्वसनपेशीमध्ये येणाऱ्या आक्षेपामुळे श्वासावरोधामुळे मृत्यू होऊ शकतो आणि क्लेशकारक व भयानक मृत्यू. तर हे होते कुचला विषाक्ततेचे लक्षणं. त्यानंतर व्यवच्छेक निदान म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस. तर कुचला विषाक्ततेचे लक्षणं हे कुणासारखेच जुळतात. तर धनुर्वाताप्रमाणे म्हणजे टिटॅनस, त्यानंतर हिस्टेरिया आणि अपस्मार. मग व्यवच्छेक निदानामध्ये धनुर्वात, हिस्टेरिया आणि अपस्मार लिहायचं. त्यानंतर अपस्मारामध्ये काय होतं तर स्मृती व चेतनाभ्रंश होतो, परंतु कुचलेमध्ये स्मृती चेतनाभ्रंश होत नाही. अपस्मार झटकेमध्ये अंतर असतं, परंतु कुचल्याचे झटके हे अविरामी व सतत असतात. तर यांनी सांगितले की का डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये त्याचे पॉईंट सांगितलेत. कुचला विषाक्तता व धनुर्वात या दोन्हीमध्ये व्यवच्छेद करणे थोडे कठीण आहे. तर आपण हिस्टेरिया आणि अपस्मारमध्ये तर करू शकतो, पण धनुर्वात आणि कुचला विषाक्ततामध्ये आपण व्यवच्छेद करणं खूप कठीण आहे. तर त्याचे आपण पॉईंट्स पाहूयात. तर इथे समोर तुम्ही पॉईंट्स पाहू शकता कुचला विषाक्तता आणि धनुर्वाताचे. तर कुचला विषाक्ततामध्ये काही कटू वस्तू खाण्याचा इतिहास मिळतो. त्यानंतर लक्षणे लवकर गंभीर स्वरूप धारण करतात. आक्षेप सगळ्या पेशींमध्ये एकदम येतात. त्यानंतर 2 आक्षेपांमध्ये पेशी पूर्णपणे शिथिल असतात. काही तासातच मृत्यू होतो. रासायनिक परीक्षणात विषाचे पुरावे सापडतात. तर हे होते कुचला विषाक्ततेचे पॉईंट्स. आता आपण धनुर्वात विषाक्ततेचे पॉईंट्स पाहूया. तर सुरुवातीला जखम किंवा खिळा वगैरे बोचण्याचा इतिहास असतो. त्यानंतर लक्षणे हळूहळू व्यक्त होतात. ग्रीवा व अधोहनूच्या पेशी पहिल्यांदा आक्रांत होतात. तिथे काय होत होतं की सगळ्याच पेशींमध्ये एकदम येत होते. त्यानंतर पेशींमध्ये सतत काठिण्य असते. बहुधा 24 तासाच्या आत होत नाही आणि तिथे लगेच काही तासात मृत्यू होत होता. आणि धनुर्वातामध्ये विषाचे पुरावे सापडत नाहीत. तर हे होते कुचला विषाक्तता व धनुर्वातामध्ये व्यवच्छेद निदानाचे पॉईंट्स. कसं ओळखायचं की कोणता आहे नक्की. आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना त्याची घातक मात्रा. त्यामध्ये चूर्ण स्वरूपामध्ये 2 ग्राम आणि स्ट्रक्निन 15 ते 30 mg. त्यानंतर घातक अवधी. सेवनानंतर 1 ते 2 तासात मृत्यू होतो व इंजेक्शनद्वारा दिले तर ते त्वरित मृत्यू पावतो. तर शेवटचा पॉईंट म्हणजे कुचला विषाक्ततेची औषधी चिकित्सा. त्यामध्ये अणुमात्रा उत्तेजना सुद्धा रोग्यामध्ये आक्षेप उत्पन्न करत असल्याने रोग्यास अंधाऱ्या खोलीत ठेवावे व 2 आक्षेपांमध्ये अवकाश मिळाल्याबरोबर
त्याला संज्ञाहरणासाठी क्लोरोफॉर्म किंवा बार्बिच्युरेट शिरेद्वारा द्यावे. त्यानंतर रोगी शांत झाल्याबरोबर पोटॅशियम परमॅंगनेट 1:1000 या प्रमाणामध्ये उदर प्रक्षालन करावे. त्यानंतर शामक औषधे पोटॅशियम ब्रोमाइड किंवा क्लोरेल हायड्रॉइड यांचा उपयोग करावा. आक्षेप शमनार्थ मॉर्फिन किंवा पेथिडिन देऊ शकतो. त्यानंतर बार्बिच्युरेट्स योग, त्यामध्ये फिनोबार्बिटोन सोडियम एमिटॉल कुचला विषाक्तते प्रतिकारक असतात. त्यांचा डोस सांगितला आहे 500 ते 700 मिलीग्राम शिरेतून म्हणजे इंट्राव्हेनस. त्यानंतर ही मात्रा रोग्यास झोप येण्यास किंवा आक्षेप रोखण्यास पर्याप्त असावी. अजून ह्याच्यासोबत सांगितलं की कृत्रिम श्वसन, त्यानंतर ऑक्सिजन आणि इतर सहाय्यक चिकित्सा आवश्यकतेनुसार कराव्या. सपोर्टिव्ह मेजर्स. तर या होत्या कुचला या उपविषयासंबंधित संपूर्ण नोट्स. तर कोणतंही जे अगदमध्ये तुम्हाला विष असेल, ॲनिमल पॉयझन असेल, स्थावर प्लांट पॉयझन असेल, तर तुम्हाला ह्याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. हे सर्व पॉईंट्स कव्हर झाले पाहिजे. LAQला तुम्हाला सरळ एक कोणताही विचारला जाऊ शकतो, त्याचा डिटेलमध्ये लिहायला सांगतात. तर तुमचा LAQ हा 4, 4.5, 5 पेजचा व्हायला पाहिजे. तर असंच आपण इतर व्हिडिओमध्ये बाकीचे सुद्धा पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.